गेली अनेक वर्ष मानवी हक्क प्रखर शोध मोहीम संस्था मानवी हक्कांच्या जागृती आणि रक्षणासाठी कार्य करते। या संस्थेच्या माध्यमातून मानवी हक्कासाठी समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना 10 डिसेंबर रोजी सन्मानित करण्यात येत आहे। या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत बातचीत केली आमची प्रतिनिधी शिवानी पाटोळे यांनी। मी आहे पुणे शहर। मी स्थिर आहे गेल्या 67 वर्षापासून आणि आपण मात्र धावतोय ऑलिम्पिकच्या रेस सारखी, रोजच्या उदरनिर्वाहासाठी, रोजच्या जगण्यासाठी। या पुणे शहरात राहताना आपणास काही हक्क दिले होते, एक चांगला समाज घडविण्यासाठी। काय आहेत हे हक्क? जाणून घ्या मानवी हक्क संरक्षण प्रखर शोध मोहीम संस्थेच्या माध्यमातून येत्या 10 डिसेंबर रोजी। कार्यक्रमाचे स्थळ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, जुनी गंजपेठ, टिंबर मार्केट, फायर ब्रिगेड जवळ, भवानी पेठ, पुणे। संयोजक माननीय श्री अभिमन्यू गवळी, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री राजेश गवळी, राष्ट्रीय महासचिव। 10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून जगभरात पाळला जातो। या गोष्टीची कल्पना आपल्याला आहेच, पण मुळातच आपले मानवी हक्क काय या गोष्टीची कल्पना आपल्याला नाहीये, किंवा मुळातच ते हक्क कोणते आहेत याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाहीये। तरी ही माहिती लोकांपर्यंत तळागाळात पोहोचण्यासाठी ह्यूमन राईट्स प्रखर शोध मोहीम संस्था या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष लोकांमध्ये कार्यरत असणारे या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिमन्यू गवळी सर आज आपल्या सोबत आहेत। तर त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊयात या मानवी हक्क दिनाबद्दल। सर, मुळातच लोकांचे मानवी हक्क कोणते आहेत त्याबद्दल काय सांगाल? जागतिक मानवाधिकार दिन हा खऱ्या अर्थानं साजरा केला जातो 10 डिसेंबरला। या दिवसाची सुरुवात खरं तर पाहिली तर 10 डिसेंबर या दिवशी जगातील सर्वसामान्य जनतेला मानवी हक्काचं खरं अधिकार प्राप्त झाले। यामध्ये याची संकल्पना सन 1905 मध्ये इंग्लंडचा राजा जॉन यांनी 10 डिसेंबर रोजी या हक्क आणि अधिकाराची अंमलबजावणी केली। निसर्गतः प्रत्येक मानवाला काही हक्क आणि अधिकार प्राप्त झालेले असतात, ते अधिकार म्हणजे मानवी हक्क होय। हे हक्क वेगवेगळ्या प्रकारचे असतात। ऐकून घेण्याचा अधिकार, माहितीचा अधिकार, सर्वसामान्याच्या शिक्षणाचा अधिकार, धार्मिकतेचा अधिकार, समानतेचा अधिकार, एकत्मतेचा अधिकार, असे अनेक प्रकारचे हक्क आणि अधिकार समाजामध्ये आहेत। आणि याचे उल्लंघन होऊ नये, याची पायमल्ली होऊ नये म्हणून 10 डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिन साजरा केला जातो। आणि याची प्रसिद्धी आणि प्रसिद्धी व्हावी यासाठी ह्यूमन राईट प्रखर शोध मोहीम संस्था ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती, जागतिक लेवलला, देश राज्य पातळीवरती आशिया खंडामध्ये काम करणारी सर्वात प्रथम अग्रेसिव्ह आणि निर्भीड काम करणारी ह्यूमन राईटची एकमेव संस्था आहे। संस्था खूप वर्ष झाली या कामात कार्यरत आहेत, पण संस्थेने यापूर्वी कोणकोणते उपक्रम राबवलेले आहेत? ह्यूमन राईट प्रखर शोध मोहीम संस्थेच्या माध्यमातून स्त्री अत्याचार, बाल शोषण, कामगार शोषण, गुंडशाही यांच्या विरोधामध्ये एक मोठ्या प्रकर्षाने आवाज उठवणे, स्त्री अत्याचाराच्या संदर्भामध्ये त्यांना सहकार्य करणे, बाल शोषणाच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे, कामगार शोषणाच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे, प्रत्येकाला शैक्षणिक हक्क निर्माण झाले पाहिजे या दृष्टीने आम्ही संस्थेच्या माध्यमातून काम केलेले आहे। एवढंच नव्हे तर सर्वसामान्य जनतेचे हक्क आणि अधिकार काय आहेत हे लोकांपर्यंत समजावेत यासाठी राज्य पातळीवरती, देश पातळीवरती, प्रत्येक गाव, जिल्हा, शहर ठिकाणी ह्यूमन राईटच्या माध्यमातून सहायता केंद्र देऊन मानवी हक्क काय आहे, अधिकार काय आहे ते लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचले पाहिजे अशा पद्धतीचे काम आमचे राज्य, जिल्हा, शहर पातळीचे कमिटीचे सर्व पदाधिकारी मिळून कार्यरत असतात। त्यामध्ये अनेक प्रकारचे अधिकार त्यांना प्राप्त झालेले आहेत का, खऱ्या अर्थाने त्यांच्या कोणत्या हक्काचं उल्लंघन होते, आपण मानवी हक्काच्या दृष्टीने काय पाऊल उचलतो, आपण कोणत्या दृष्टीने पुढे गेलं पाहिजे, आजपर्यंत सर्वसामान्य जनतेला हक्क प्राप्त झालेले नाहीत। अनेक अशा केसेस आहेत, अनेक अशा समस्या आहेत की लोकांपर्यंत पोहोचत नाही। सर्वसामान्यांचे अधिकार लोकांना माहीत नसल्यामुळे खऱ्या अर्थाने मानवी हक्काचे उल्लंघन होतं आणि संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षे त्याच्यावर आवाज उठवण्याचे प्रकर्षाने आम्ही काम करीत आहोत।
सर, ज्या पद्धतीने तुम्ही आवाज उठवायचं काम करताय, लोकांना जागृत करायचं काम करताय, तर अशाच कार्यक्रमांसाठी तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम 10 डिसेंबरला दरवर्षी हातात घेता. याही वर्षी तुम्ही एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम हाती घेतलेला आहे, तर त्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? ह्युमन राईट प्रकल्प शोध मोहीम संस्थेच्या वतीने गेले अनेक वर्ष 10 डिसेंबर या जागतिक मानवाधिकार निमित्त सामाजिक आणि बांधिलकी असून आम्ही जपणाऱ्याच्या दृष्टीने, सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने, विविध कार्यक्षेत्रामध्ये मानवतेच्या दृष्टीने कार्य करणाऱ्या सर्व स्तरातील लोकांना मानवाधिकार पुरस्कार देऊन गौरवण्यात येतो. हा पुरस्कार अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा आंतरराष्ट्रीय पातळीचा पुरस्कार समजला जातो. यामध्ये अनेक पुरस्कारार्थींनी आमच्याकडे ॲप्लिकेशन करतात, पण यातून 10 ते 12 लोकांचं सिलेक्शन होतं आणि याच्यामध्ये कुठलीही वसिलाबाजी, कुठल्याही आर्थिक बाजी न करता सर्वसामान्याच्या दृष्टीने खरंच उल्लेखनीय कार्य केलेल्याच लोकांना मानवाधिकार पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचं स्वरूप त्यांना सन्मानचिन्ह, मोमेंटो, शाल, श्रीफळ देऊन त्यांना गौरवण्यात येतं. याही वर्षी आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष चेअरमन भटके जाती विमुक्ती भारत सरकार दादासाहेब विधाते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत. यांच्या हस्ते आम्ही हा पुरस्कार देणार आहोत आणि पुरस्कारार्थी म्हणून आम्ही विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे असतील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कला, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांना मानवाधिकार पुरस्काराने गौरवण्यात आहे, ज्यांनी खरोखर मानवी हक्क आणि अधिकाराच्या दृष्टीने उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. अशाच लोकांना ह्युमन राईटच्या संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार देऊन आम्ही 10 डिसेंबरला होणाऱ्या जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी आवर्जून उपस्थिती लावावी असं आवाहन यावेळी सरांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अंबादास रुकणारेसह शिवानी, पुणे प्लस न्यूज.